शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महसूल निधीतून कल्याण पश्चिम येथील रामबाग येथील धोंडीराम बाग चौक ते जरीमरी नाला येथे रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे व गटार तयार करणे, महानगर जिजामाता कॉलनी परिसरात रस्ता काँक्रिटीकरण करणे, झुंजरराव मार्केट परिसरात रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी निधी प्राप्त झाला आहे। जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता। एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जोशीबाग, मल्हारनगर, चिखलेबाग, रामबाग परिसरात 15 कोटींची निधी प्राप्त झाला होता। त्या निधीतून हे काम होत आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये माजी नगरसेवक श्रेयस समेळ, युवा सेनेचे प्रतीक पेनकर आणि आपल्या माध्यमातून हा निधी आणला असून विकासाच्या नावावर या ठिकाणी मते मागणार असून शिवसेनेने या ठिकाणी विकासाची गंगा आणखी असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेविका अस्मिता मोरे, माजी नगरसेवक श्रेयस समेळ, युवा सेना जिल्हा प्रमुख अभिषेक मोरे, लोकसभा प्रमुख प्रतीक पेनकर, मुन्ना शहा, बंटी कुलकर्णी, भीम जाधव, संतोष बोंबले, हेमंत सांगळे, उदय राकीबे, संतोष घोलप, राजू कोटियन आदी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धोंडीराम कदम चौक ते जरीमरी नाला या ठिकाणी संपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्ता यासाठी आमचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या महसूल निधीमधून सदर हा रस्ता पास करण्यात आलेला आहे। श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने या संपूर्ण जोशीबाग, मल्हारनगर, चिखलेबाग, रामबाग परिसरामध्ये 15 कोटी रुपयाचा निधी जो आम्हाला प्राप्त झाला होता, त्या निधीमधून हे काम जे आहे ते प्रस्तावित केलेलं आहे। कदाचित आज या ठिकाणी आचारसंहिता घोषित होऊ शकते, त्यामुळे घाईघाईमध्ये आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे। आता मल्हारनगर मध्ये सुद्धा उद्घाटन आहे, त्यामुळे पॅनल क्रमांक 9 यामध्ये शेअरसेमेने अनेक करोडो रुपयाचा निधी आणलाय, प्रत्येकने करोडो रुपये निधी आणलाय। मी सुद्धा या पॅनल क्रमांक 9 मध्ये करोडोचा निधी आणलाय। त्यामुळे विकासाच्या नावावर आम्ही पॅनल क्रमांक 9 ची मतं मागणार आहोत आणि विकास आम्ही करून दाखवलेला आहे। या अगोदर कोणी काय केलं याशी आम्हाला घेणं देणं नाहीये, पण पॅनल क्रमांक 9 मध्ये विकास कामाची गंगा जी आहे या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आणलेली आहे आणि हे भूमिपूजन जे झालेलं आहे याचा निधी 8 महिन्यापूर्वी पास झालेला आहे। उद्घाटन आज आपण करत आहोत आणि आपल्याला माहिती असेल की कालच जम्बो मीटिंग आम्ही संपूर्ण कल्याण पश्चिम मध्ये 7 मीटिंगा पॅनलच्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि जबरदस्त प्रतिसाद शिवसेनेला या ठिकाणी भेटलेला आहे। त्यामुळे संपूर्ण कल्याण पश्चिम मध्ये धनुष्यबाणाचे शिवसेनेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने ही रचना जी आहे कल्याण पश्चिमची आमचे आमदार विश्वनाथ भोईरच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही संपूर्ण धनुष्यबाणचं पॅनल निवडून आणणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।